हिंगोली जिल्ह्यात काही भागात रात्री 3 वाजण्याच्या सुमारास वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावले। त्यात शेनगाव तालुक्यातील पुसेगाव परिसरात असलेल्या संत्रा फळ बागेचे मोठे नुकसान झाले। निसर्गाच्या लहरीपणामुळे हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला गेलाय, त्यामुळे शेतकरी आता पुन्हा एकदा अडचणीत सापडलाय। शासनाने तात्काळ पंचनामे करून लवकरात लवकर नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी करतायत। सगळे सोयरे कायद्याच्या अंमलबजावणीसाठी मनोज जरांगे हे पुन्हा एकदा उपोषणाला बसलेत। मराठा समाजाकडून जिल्ह्यात रास्ता रोको करण्याचा इशारा देण्यात आला होता। या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून कारवाईचा इशारा देण्यात आला होता। अशातच छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पाचोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत मराठा आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्यात आले। नाशिकमध्ये लॉंग मार्च मधील आंदोलक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळाले। सीबीएस परिसरात रास्ता रोको करण्यात आला होता, त्यामुळे परिसरातील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती। मात्र पोलिसांच्या मध्यस्थीनंतर ही वाहतूक पुन्हा एकदा सुरू करण्यात आलेली आहे। मात्र आंदोलक आपल्या मागण्यांवर ठाम आहेत। एसटी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामध्ये 4% वाढ होणार आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मंजुरीनंतर हा भत्ता लागू होणार आहे। कामगार करारातील थकबाकीच्या मुद्द्यांवर मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून निर्णय घेण्यात येणार असल्याचं आश्वासन उद्योगमंत्री उदय सामंत यांनी एसटी कामगार संघटनांना दिले। यामुळे गेल्या 15 आठवड्यापासून सुरू असलेल्या एसटी कामगार संघटनांनी उपोषण मागे घेण्याचा निर्णय घेतलाय। विदर्भात वादळी वाऱ्यासह झालेल्या गारपिटीमुळे शेतीचं मोठं नुकसान झालंय। काढणीला आलेलं रब्बीचं पीक हातातून जाण्याची भीती आहे। वाऱ्याच्या सक्रिय स्थितीमुळे विदर्भातील काही जिल्ह्यांना हवामान विभागानं ऑरेंज अलर्ट जारी केला होता। त्यानुसार सोमवारपासून अवकाळी आणि गारपिटीनं पश्चिम विदर्भाला झोडपून काढलंय। भारतात दरवर्षी 28 फेब्रुवारीला राष्ट्रीय विज्ञान दिवस चंद्रशेखर वेंकटरामन यांच्या सन्मानार्थ साजरा केला जातो। रामन इफेक्टचा शोध लागल्यानं राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा केला जातो। या शोधाची घोषणा भारतीय शास्त्रज्ञ सर चंद्रशेखर वेंकटरामन यांनी 28 फेब्रुवारी 1928 रोजी केली होती। या शोधाबद्दल त्यांना 1930 मध्ये नोबेल पारितोषिक देण्यात आलं होतं। अभिनेत्री केतकी चितळे नुकत्याच एका कार्यक्रमात अॅट्रॉसिटी कायद्यासंदर्भात वादग्रस्त वक्तव्य तिनं केलं होतं। त्यानंतर दलित आणि मराठा समाज हा आक्रमक झालेला आहे। केतकी चितळेवर अॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करावा अशी मागणी आता जोर धरू लागली। केतकीनं दलित समाजाबरोबरच मराठा समाजाच्या भावना दुखावल्यात, त्यामुळे तिच्यावर गुन्हा दाखल करण्याची आग्रही मागणी केली जाते। नाशिक महापालिका तब्बल 8 वर्षांनंतर वृक्षगणना करणार आहे। त्यासाठी 3 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली। महापालिकेच्या उद्यान आणि वृक्ष प्राधिकरण विभागानं 2024-25 या आर्थिक वर्षासाठी 16.20 कोटींचं अंदाजपत्रक स्थायी समितीत मंजूर केले। त्यात वृक्षगणनेसाठी 3 कोटींची तरतूद करण्यात आली। भारताचा स्टार गोलंदाज मोहम्मद शामीवर सोमवारी यशस्वी शस्त्रक्रिया पार पडले। वनडे वर्ल्ड कप 2023 स्पर्धा झाल्यानंतर तो दुखापतग्रस्त झाला होता। तेव्हापासून तो क्रिकेटच्या मैदानापासून दूर आहे। यशस्वी शस्त्रक्रिया झाल्याची माहिती त्यानं सोशल मीडियावर पोस्ट करत शेअर केले। त्यानं आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर रुग्णालयातील काही फोटो शेअर केले। या फोटोवर क्रिकेट फॅन्ससह देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील त्याला लवकरात लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्यात। भारतीय संघातील काही क्रिकेटपटू कसोटी क्रिकेट आणि देशांतर्गत क्रिकेट स्पर्धा खेळायचं सोडून आयपीएल स्पर्धेचा सराव करताना दिसू लागलेत। काही क्रिकेटपटूंवर असे आरोपही करण्यात आलेत की क्रिकेटपटू पैसा कमवण्यासाठी लीग स्पर्धा खेळण्याकडे अधिक लक्ष केंद्रित करतात। दरम्यान आता कसोटी क्रिकेटला प्रोत्साहन देण्यासाठी बीसीसीआय मोठी घोषणा करू शकते। राज्यात 11 नवीन वैद्यकीय महाविद्यालयं आणि त्याला संलग्न 430 खाटांची रुग्णालयं तसंच 8 नवीन शासकीय परिचर्या महाविद्यालयं सुरू करण्याबरोबरच नागपूरच्या धर्तीवर पुण्यातील औंध इथं अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था म्हणजेच एम्स सुरू करण्यात येणार आहे। सर्व जिल्ह्यात डे केअर केमिओथेरपी सेंटर आणि 234 ग्रामीण रुग्णालयात डायलिसिस केंद्र सुरू केली जाणार आहेत। अर्थमंत्री अजित पवार यांनी हे जाहीर केले।
मुंबईत पिसे येथील उदंचन केंद्रात सोमवारी लागलेल्या आगीमुळे संपूर्ण मुंबईत सक्तीनं 15% पाणी कपात करावी लागणार आहे। पिसे उदंचन केंद्रातील एक ट्रान्सफॉर्मर पूर्णपणे जळाल्यामुळे काही पंप बंद ठेवावे लागणार आहेत। हा ट्रान्सफॉर्मर दुरुस्त होण्यास 5 मार्च पर्यंतचा वेळ लागणार आहे, त्यामुळे तोपर्यंत संपूर्ण मुंबईत 15% पाणी कपात केली जाणार आहे। मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणानं ठाणे भिवंडी कल्याण मेट्रो 5 मार्गिकेचं काम हे युद्ध पातळीवर हाती घेतलंय। या मार्गिकेसाठी मेट्रो गाड्या खरेदीचा निर्णय MMRDAनं घेतलाय। या मार्गिकेसाठी 22 मेट्रो गाड्या खरेदी करण्यासाठी निविदा मागवण्यात आल्यात। या गाड्यांच्या खरेदीसाठी 2640 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे। MMRDA सध्या मुंबई महानगर प्रदेशात विविध मेट्रो मार्गिकांची कामं करत आहे। गेल्या 1.5 ते 2 वर्षात यापैकी काही मार्गिका वाहतूक सेवेत दाखल झालेत। MMRDAनं हे नियोजन केलेलं आहे। पुण्यात निलेश राणेंच्या मालमत्तेवर पालिकेनं कारवाई केली आहे। डेक्कन भागात असलेल्या आर डेक्कन येथील व्यावसायिक जागेचा कर न भरल्यानं पालिकेनं हे बंद केलेलं आहे। मालमत्ता थकबाकी प्रकरणी महापालिकेच्या अतिक्रमण विभागानं ही कारवाई केली। तब्बल 3,77,53,हजार रुपयांची थकबाकी होती। पुणे लोकसभेसाठी भाजपा ऍक्टिव्ह मोडमध्ये आली आहे। पुण्यात आज भाजपाचं बूथ प्रमुख कार्यकर्ता संमेलन भरवण्यात आले। यावेळी चंद्रशेखर बावनकुळे आणि उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री ब्रिजेश पाठक हे मार्गदर्शन करणार आहेत। संध्याकाळी 5 वाजता महालक्ष्मी लॉस इथं हा कार्यक्रम होणार आहे। लोकसभेसाठी भाजपाच्या 23 जागा निश्चित झाल्यात। भाजपकडून 23 लोकसभेच्या जागांसाठी निरीक्षकांची घोषणा करण्यात आली। मंत्री आमदार आणि पदाधिकाऱ्यांची निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली। पंकजा मुंडे यांच्याकडे उत्तर मुंबई मतदारसंघाची जबाबदारी, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे उत्तर पूर्व मतदारसंघाची जबाबदारी सोपवण्यात आली, तर वनमंत्री सुधीर मुनगंटीवार हे बीड मतदारसंघाची त्यांच्यावर जबाबदारी देण्यात आली। अहमदनगरमध्ये नमो महारोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आले। मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते या मेळाव्याचं उद्घाटन होणार आहे। राज्याचे महसूल मंत्री तसंच जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, खासदार सुजय विखे हे देखील यावेळी उपस्थित राहणार आहेत। या मेळाव्यासाठी जिल्हाभरातून हजारो विद्यार्थी सहभागी झालेत। माजी खासदार निलेश राणे आणि आमदार भास्कर जाधव यांच्यातील राड्या प्रकरणी जाधव यांच्या 11 समर्थकांना खेड इथल्या जिल्हा सत्र न्यायालयानं अखेर जामीन मंजूर केलाय। या प्रकरणी सुमारे 400 जणांवर चिपळूण पोलिसात गुन्हा दाखल झाला होता। अजूनही अनेकांचा शोध पोलीस घेत आहेत। सिनेसृष्टीत सध्या लगीन घाई सुरू आहे। अनेक सेलिब्रिटी विवाह बंधनात अडकत आहेत। आता आणखीन एक अभिनेत्री विवाहबद्ध होणार आहे। आपल्या अभिनयानं आणि सौंदर्यानं सिनेरसिकांच्या हृदयात स्थान मिळवलेली अभिनेत्री तापसी पन्नू आता लग्नगाठ बांधणार आहे। तापसी ही बॅडमिंटनपटूसोबत विवाहबद्ध होणार आहे। तापसी आपला प्रियकर मॅथियास बो याच्यासोबत विवाहबद्ध होणार आहे। मॅथियास हा सध्या भारताच्या राष्ट्रीय बॅडमिंटन दुहेरी संघाचा प्रशिक्षक आहे। करमाळ्याच्या रश्मी बागल आणि त्यांचे बंधू दिग्विजय बागल यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करत आता थेट भाजपामध्ये प्रवेश केलाय। त्यामुळे आगामी माढा लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगानं भाजपची मोठी ताकद आता करमाळ्याच्या माध्यमातून जोडली गेली। बागल यांच्या भाजपा प्रवेशामुळे सोलापूर जिल्ह्यातील शिवसेनेच्या तानाजी सावंत यांना मोठा धक्का मानला जातोय। मेफेड्रॉन तस्करी प्रकरणात पुणे पोलिसांच्या पथकानं पश्चिम बंगालमधील मालदा येथून एकाला ताब्यात घेतलंय। पुणे पोलिसांनी पुणे, कुरकुंभ, दिल्ली इथं छापे टाकून मेफेड्रॉन तस्करी उघडकीस आणले। पोलिसांनी 3700 कोटी मेफेड्रॉन जप्त केले। या प्रकरणी 7 जणांना अटक करण्यात आली। मुख्य सूत्रधार संदीप धुनिया असल्याचं तपासात उघड झालंय। पंतप्रधान नरेंद्र मोदी आज यवतमाळ जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी हे यवतमाळ नागपूर मार्गावरील भारी इथं आयोजित महिला बचत गटाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत। या कार्यक्रमात पंतप्रधान मोदी हे 1.5 लाखाहून अधिक बचत गटाच्या महिलांना संबोधित करतील। या मेळाव्यासाठी भारी परिसरात जय्यत तयारी करण्यात आली। या मेळाव्याच्या सभास्थळी 45 एकरावर सभा मंडप उभारण्यात आले। विशेष म्हणजे आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांचा हा दौरा महत्त्वाचा मानला जातोय।
यवतमाळमध्ये आज दुपारी 4:30 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा होणार आहे। मात्र सभास्थळी चक्क काँग्रेसचे नेते राहुल गांधींच्या प्रतिमा असलेल्या खुर्च्या पाहायला मिळाल्यात। राहुल गांधींच्या नागपूरमधील सभेत या खुर्च्या वापरण्यात आल्या होत्या। नाशिक लोकसभा निवडणूक आपण स्वतः लढवणार असल्याचं महामंडलेश्वर शांतिगिरी महाराज म्हणालेत। दिंडोरीसह अन्य 7 लोकसभा मतदारसंघात जय बाबाजी भक्त परिवार उमेदवार मैदानात उतरवणार असल्याची प्रतिक्रिया त्यांनी नाशिकच्या चांदवड इथं दिली। खासदार नवनीत राणा यांचं जात प्रमाणपत्र प्रकरण निर्णायक वळणावर आले। सर्वोच्च न्यायालयात या प्रकरणावर मंगळवारपासून सुनावणीला सुरुवात झाली। युक्तिवादानंतर 28 फेब्रुवारीला म्हणजेच आज याचिकाकर्त्यांचा युक्तिवाद पूर्ण होणार आहे। त्यानंतर न्यायालय यावर निकाल देऊ शकते। 2024च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी या प्रकरणावर निकाल येण्याची शक्यता आहे। गेल्या काही महिन्यांपासून कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून शाहू महाराज निवडणूक लढवणार असल्याच्या चर्चांनी जोर धरला। दरम्यान आता शाहू महाराजांनीच लोकसभेबाबत सूचक वक्तव्य केले। शाहू छत्रपती महाराज यांनी पुन्हा लोकसभा उमेदवारीचे संकेत दिलेत। तुम्हाला अपेक्षित असलेली ब्रेकिंग न्यूज लवकरच येणार आहे, पण ती फक्त ब्रेकिंग न्यूज नसेल तर जबाबदारी सुद्धा असेल, असं सूचक वक्तव्य शाहू महाराजांनी केलंय। ब्रेकिंग न्यूज या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याला शाहू महाराज उपस्थित होते, त्यावेळी ते बोलत होते। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी सांताक्रूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। वृत्तवाहिनीला मुलाखत देणारा आणि सोशल मीडियाद्वारे त्याचा प्रसार करणाऱ्या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। जीवे मारण्याची धमकी देणं तसंच 2 समाजात द्वेष निर्माण केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल झालाय। सोमवारी मुंबईत झालेल्या बैठकीत तोडगा न निघाल्यानं आंदोलन सुरूच राहणार असा पवित्रा आदिवासी आंदोलकांनी घेतलाय। माजी आमदार जेपी गावित यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातील हजारो आंदोलक नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या मांडून आहेत। मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करत राहू असा इशारा आंदोलकांनी दिलाय। वर्धा यवतमाळ नांदेड या विदर्भाला मराठवाड्याशी जोडणाऱ्या रेल्वे मार्गाच्या पहिल्या टप्प्याचं काम पूर्ण झालंय। वर्धा ते यवतमाळ जिल्ह्यातील कळंब या ठिकाणापर्यंत 42 किलोमीटरचं पहिल्या टप्प्यातलं काम पूर्ण झालंय। त्यामुळे यवतमाळ इथं होत असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेत या पहिल्या टप्प्यातील कामाचं ई-लोकार्पण होणार आहे। रस्त्यावर एकट्या चाललेल्या महिलांना लक्ष्य करत रिक्षाचा वापर करून पत्ता विचारण्याच्या बहाण्यानं चोरटे महिलांच्या गळ्यातील सोन्याची माळ ओढून पळ काढायचे। रबाळे पोलिसांनी 80 सीसीटीव्ही कॅमेरे तपासून आरोपींच्या मुसक्या आवळल्यात। किसन थलारी आणि मोहसिन खान अशी या आरोपींची नाव आहेत। त्यांनी केलेल्या 6 गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आलंय। यंदा पैठण तालुक्यात मोठ्या प्रमाणात गव्हाचं उत्पादन घेतलं जाते। सध्या गव्हाचं पीक हे चांगलं बहरलंय, मात्र सध्या ढगाळ वातावरणामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे। राज्य शासनाचा महाराष्ट्र वनभूषण पुरस्कार धुळ्यातील बारीपाडा येथील चैत्राम पवार यांना जाहीर झालाय। वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी याबाबतची घोषणा केली आहे। 20 लाख रुपये, सन्मानचिन्ह आणि मानपत्र असं या पुरस्काराचं स्वरूप असणार आहे। ओसाड पाड्याचं नंदनवन करणाऱ्या चैत्राम पवार यांच्या कामाचा वन विभागाकडून गौरव करण्यात येणार आहे। चंद्रपूर इथं आयोजित ताडोबा महोत्सवात 3 मार्च रोजी पवार यांना हा पुरस्कार प्रदान केला जाणार आहे। राज्य विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनात मंजूर करण्यात आलेल्या मराठा आरक्षण कायद्याची आता राज्यात अंमलबजावणी सुरू झाली। 26 फेब्रुवारीपासून हे आरक्षण लागू झाले। विधिमंडळात मराठा आरक्षणाचं विधेयक मंजूर झाल्यानंतर ते राज्यपालांकडे पाठवण्यात आलं होतं। राज्यपालांनी त्यावर सही केल्यानंतर आता या विधेयकाचं कायद्यात रूपांतर झालंय। लासलगाव शहरात सोनाराच्या दुकानातून 3 तोळ्याची पोत चोरण्याचा चोरट्याचा प्रयत्न फसलाय। ग्राहकांच्या सतर्कतेमुळे चोरट्याचा चोरीचा प्रयत्न फसलाय। संपूर्ण प्रकार हा सीसीटीव्हीत चित्रित झालाय। मंगळवारी सायंकाळी दुकानदार ग्राहकाला दागिने दाखवत असताना तोंड बांधलेला एक चोरटा दुकानात शिरला आणि दुकानदार आणि ग्राहकाची नजर चुकवून 3 तोळ्याची अंदाजे 2 लाख रुपये किमतीची पोत उचलून पोबारा करत होता। दुकानात असलेल्या ग्राहकानं त्याला पकडल्यानं चोरीचा प्रयत्न फसलाय।
भारतीय रेल्वेनं प्रवासी गाड्यांच्या तिकीट दरात मोठी कपात करण्याची घोषणा केली, त्यामुळे तिकीट दर कोरोना महामारीपूर्वीच्या पातळीवर आले। दैनंदिन प्रवाशांवरील आर्थिक भार कमी करणं हा यामागचा उद्देश आहे। या अंतर्गत रेल्वेच्या तिकीट दरात सुमारे 40 ते 50% घट झाली, त्यामुळे प्रवाशांच्या तिकिटामध्ये 10 ते 30 रुपयांची घट झाली। यापूर्वी प्रवाशांना पॅसेंजर गाड्यांमध्ये प्रवास करण्यासाठी एक्सप्रेस ट्रेनचं भाडं द्यावं लागत होतं। अकोल्यातील पालिका शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहारातून विषबाधा झाले। 10 विद्यार्थ्यांवर शहरातील सर्वोपचार रुग्णालयात उपचार सुरू आहेत। माध्यान्ह भोजनात उंदरांची पिल्लं आढळून आल्याचा आरोप पालकांनी केलाय। शाळेत खिचडी खाल्ल्यानंतर विद्यार्थ्यांची प्रकृती बिघडली असल्याचा आरोप पालकांनी केलाय। उपचार घेत असलेल्या सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती आता स्थिर आहे। या संदर्भात संपूर्ण चौकशी करून ठेकेदारांवर कडक कारवाई करण्याची मागणी पालकांकडून केली जाते। मनमाडमध्ये काही दिवसांपूर्वी नगर चौकी येथील एका घराला आग लागली होती, त्यामुळे घरातील संसारोपयोगी वस्तू जळून खाक झाल्या। कुटुंबावर मोठं संकट ओढावले आणि सदर परिस्थिती आमदार सुहास कांदे यांना समजताच तात्काळ कुटुंबियांना मदत करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या। मंगळवारी पदाधिकाऱ्यांसोबत घटनास्थळी जाऊन त्यांनी कुटुंबियांची भेट घेतली आणि विचारपूस केली, तसंच त्यांना संसारोपयोगी वस्तूंची मदतही केली। पशुधनाची सर्वंकष माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध व्हावी, तसंच संभाव्य साथीच्या रोगांचे अंदाज आणि त्या दृष्टीने उपाययोजना करण्यासाठी जनावरांचं कान टोचणं आता बंधनकारक करण्यात आले। कानात टॅग केल्याची नोंदणी भारत पशुधन प्रणालीवर करण्याचे आदेश राज्य सरकारनं दिलेत। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर गंगापूर रोडवरील वरखेड पाटीजवळ ऊस घेऊन जाणाऱ्या एका ट्रॅक्टरला एका पिकअपनं पाठीमागून जोरात धडक दिली। या धडकेत एकाचा मृत्यू झालाय तर 12 जण गंभीर जखमी झालेत। मृताचं नाव अद्याप समजलेलं नाही। जखमींना छत्रपती संभाजीनगरमधील घाटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले। धुळे शहरासह तालुक्यामधील वरखेडी, कुंडाणे, आर्णी यासह इतर गावांना अवकाळी पावसाचा फटका बसलाय। रब्बीतील वेचणीला आलेल्या गव्हाचं पूर्णपणे नुकसान झाले। वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाच्या हजेरीनं गहू, मका जमीनदोस्त झाले। शेतकऱ्यांनी तात्काळ पंचनामे करून आर्थिक मदतीची मागणी सरकारकडे केली। अवकाळी पावसामुळे धुळ्यात सुरू असलेल्या महासंस्कृती महोत्सवातील चित्रदालनाचं प्रचंड नुकसान झालंय। जलरोधक मंडप नसल्यामुळे या ठिकाणची चित्र भिजलेत। पाऊस सुरू झाल्यानंतर प्रशासनातील कोणीही धावून आलेलं नाही। वेळीच मदत मिळाली असती तर लाख मोलाची चित्र अशी भिजली नसती, अशी संतप्त प्रतिक्रिया चित्रकारांनी व्यक्त केली। निवासी जिल्हाधिकाऱ्यांच्या समोर चित्रकारांनी संताप व्यक्त केला। पालिका कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी मनमाडमध्ये सीटू कामगार संघटनेच्या वतीनं आंदोलन करण्यात आले। पालिका कामगारांचं वेतन आणि सेवानिवृत्त कामगारांचं निवृत्ती वेतन दरमहा 5 तारखेच्या आत मिळावं। अश्वसित प्रगती योजना, कालबद्ध पदोन्नती, सफाई कामगार आणि वर्ग 3-4च्या कर्मचाऱ्यांना लागू करावी। वारसा हक्क आणि मयत कामगारांच्या वारसांना तातडीनं अनुकंपा तत्वावर नोकरीवर घेण्यात यावं। अशा विविध मागण्यांसाठी कामगार मोठ्या संख्येनं आंदोलनात सहभागी झाले होते। मराठी भाषा गौरव दिनाच्या मुहूर्तावर तिकीटालय तिकीट बुकिंग ॲपचा शुभारंभ करण्यात आलाय। यावेळी कार्यक्रमाला ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ, नाट्य परिषदेचे अध्यक्ष अभिनेते प्रशांत दामले, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, ज्येष्ठ अभिनेते महेश कोठारे, अभिनेता संकर्षण कराडेसह आदी मान्यवर बुकिंग ॲपच्या शुभारंभ सोहळ्याला उपस्थित होते। मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांच्या हस्ते बुकिंग ॲपचं लॉन्चिंग करण्यात आले। सोनई येथील अल्पवयीन मुलींवर अत्याचार प्रकरणी नेवासा तहसीलवर भव्य मोर्चा काढण्यात आला। चर्चच्या पाद्रीवर खोटे गुन्हे दाखल केल्याचा आरोप करण्यात आलाय। निर्दोष पाद्रीची सुटका करण्यात यावी आणि दोषींवर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली। या मोर्चातून हजारो लोक रस्त्यावर उतरलेत। आरपीआय, एकलव्य संघटनेसह हजारो आंदोलक मोर्चात सहभागी झालेत। नागपूर येथील प्रस्तावित कत्तलखान्यावर आक्षेप घेण्यात आलाय। यासाठी नागपूरच्या पवन गावातल्या संतप्त नागरिकांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढलाय। प्रस्तावित कत्तलखान्यामुळे शुद्ध हवा आणि शुद्ध पाणी या नागरिकांच्या मूलभूत हक्कावर गदा येणार आहे। कत्तलखाना निर्माण झाल्यास आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांना त्यांच्या मूलभूत व्यवसायापासून वंचित राहावं लागेल।
या कारणास्तव नागरिकांनी जिल्हाधिकारी कार्यालयात घोषणाबाजी करत कत्तलखान्यावर निषेध नोंदवलाय।